नमस्कार, मी डॉक्टर वरुण निवर्गी. मी कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहे. मी महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशन जोशी हॉस्पिटल येथे काम करतो. रिसेंटली परवाच आम्ही जोशी हॉस्पिटलमध्ये एक टावी नावाची एक कॉम्प्लेक्स प्रोसिजर केली. आता टावी म्हणजे काय, तर टावी इज ट्रान्स कॅथेटर एओर्टिक वाल्व इम्प्लांटेशन. आपल्या शरीरामध्ये एक झडप असते, त्याला एओर्टिक वाल्व म्हणतात. बऱ्याच लोकांमध्ये ती झडप वयानुसार खराब होते. ती झडप खराब झाल्यावरती त्याला एओर्टिक स्टेनोसिस असं म्हणतात. ही झडप जेव्हा खराब होते तेव्हा पेशंटला छातीत दुखणे, दम लागणे, हार्ट फेलियर मध्ये जाणे या गोष्टी होतात. जेव्हा या गोष्टी व्हायला सुरुवात होते तेव्हा त्यांना एओर्टिक वाल्व रिप्लेसमेंट हा ऑप्शन दिला जातो. हा सर्जिकल ऑप्शन असतो. ह्याच्यासाठी ओपन हार्ट सर्जरी करावी लागते. पण काही पेशंट्स असतात जे खूप वयस्कर असतात, ज्यांचं वजन खूप कमी असतं, ज्यांना बाकी कोमॉर्बिड कंडिशन्स खूप असतात, ज्यांना सर्जरी ही शरीराला झेपू शकत नाही, त्यासाठी ही टावी प्रोसिजर आलेली आहे. टावी ही प्रोसिजर आपण मांडीमधूनच अँजिओप्लास्टी सारखी करतो. पेशंट लिटरली तिसऱ्या दिवशी चालत घरी जातो. सो पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड जो असतो तो खूप कमी राहतो. पोस्ट ऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन्स जे बघायला मिळतात एओर्टिक वाल्व रिप्लेसमेंट, सर्जिकल एओर्टिक वाल्व रिप्लेसमेंट मध्ये, ते सुद्धा या प्रोसिजर मध्ये खूप कमी बघायला मिळतात. तर टावी म्हणजे काय? सो टावी म्हणजे एक स्टेंटेड वाल्व असते जी आपण मांडीमधनं अँजिओप्लास्टी सारखी हृदयामध्ये नेतो आणि हृदयामध्ये जिथे ती खराब झडप असते त्या खराब झडपेवरती ही नवीन झडप म्हणजे टावीची वाल्व लावतो. त्याच्यामुळे अरुंद झालेली एओर्टिक वाल्व जी असते ती परत रुंद होऊन जाते आणि पेशंटचे सिम्पटम्स, त्यांचं हार्टचं फंक्शन, त्यांचं डेली ऍक्टिव्हिटीज या इम्प्रूव्ह. आपली ही टावीची तिसरी प्रोसिजर जोशी हॉस्पिटल येथे झालेली आहे. सो जोशी हॉस्पिटल आपल्याकडे एक अतिशय स्टेट ऑफ द आर्ट कॅथ आहे, सर्जिकल बॅकअप आहे. त्यामुळे अशा कॉम्प्लेक्स प्रोसिजर आता रुटीनली इथे व्हायला लागलेलं आहे. ही आपली तिसरी सक्सेसफुल टावी प्रोसिजर आहे आणि पुढे सुद्धा आपण या प्रोसिजर्स करतच राहू. थँक्यू.